रोल. माझी बहीण मागील 2 वर्षांपासून फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होते. मागील वर्षभरापासून तिला चुकीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्यासाठी राजकीय आणि पोलिसांचा खूप प्रेशर असायचं. तिने ते आमच्या दुसरी बहीण मेडिकल ऑफिसर आहे तिला ते सांगायचे, परंतु एवढं असेल असं वाटलं नव्हतं. परंतु शेवटी त्या त्रासाला कंटाळून आणि तिला कदाचित सहन झालं नसेल, तिनं काल आत्महत्या केली. आणि हातावर ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा तिला त्रास होत होता त्यांची नावे लिहिली आहेत. तसेच मागील 2 वर्षापासून ही तक्रार करण्यासाठी तिने एस पीला लेटरही लिहिले. त्यांची आवक जावक नोंद रजिस्टरला हे झालेली आहे, पण त्यावर कोणतीही कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही. त्या काही हे करण्यासाठी तिनं RTIमध्ये हे टाकलं होतं, परंतु त्याचाही तिला काही उत्तर भेटलेले नाही. हा प्रश्न असा आहे की एकूणच जो गुन्हा घडला त्या संदर्भातली आतापर्यंत प्रक्रिया याच्यामध्ये फलटण शहर येथे गुन्हा दाखल आहे, ज्याच्यामध्ये बलात्कार आणि अबॅटमेंट टू सुसाईड म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा प्रकारचा गुन्हा हा 2 आरोपींविरुद्ध दाखल झालेला आहे. त्या 2 आरोपींपैकी एक आरोपी हा सिव्हिलियन आहे आणि एक आरोपी हा पोलीस अधिकारी आहे. पोलीस अधिकारी PSI दर्जाचा आहे, त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केलेली आहे, ज्या तिथे सरकारी रुग्णालयात मेडिकल ऑफिसर होत्या आणि त्यांनी त्यांच्या हातावर लिहून ठेवलं, ज्यात बलात्कार रेप केला असं दोघांविरुद्ध आणि मानसिक छळ केला असं या 2 आरोपींविरुद्ध मजकूर लिहिल्याने त्यांच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढचा तपास हे SDPO फलटण करत आहे. याच्यामध्ये महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्यावर नातेवाईकांच्याच मागणीनुसार त्यांचं मेडिकल त्यांचं PM हे आम्ही सातारा शहर येथे केले. फलटण ग्रामीण हद्दीत त्यांनी नकार दिल्याने त्यांचं सातारा शहर येथे PM करण्यात आलेलं आहे. PMमध्ये डॉक्टरांनी ॲस्फिक्सिया म्हणजे गळफास घेऊन आत्महत्या म्हणजे मृत्यू असं ॲपरंटली कारण दिलेलं आहे. पूर्ण तपास हा होईल. या जो PSI आहे त्याला आम्ही सस्पेंड केलेला आहे. हे दोन्ही आरोपींना अटक करण्याकरता आम्ही पथकं रवाना केलेली आहेत.